लागत नाही फोन. सावलीचा फोन लागत नाही. अमृता वहिनींचा पण फोन लागत नाहीये. अरे पण झालंय काय ते तर कळायला हवं ना. मला ना काळजी वाटते ती आपल्या सावलीची. तिला किती लागलंय काय नाही काय काय कळायला मार्ग नाहीये. आणि अमृता अशा अवघडलेल्या अवस्थेत तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकली असेल का? आणि नेलं असेल तर तिथे कोण असेल त्यांच्याबरोबर? कोणी मदत केली असेल त्यांना? यांना कळवायला हवं. काकू ऐका ना, मला तुमचा फोन मिळेल का? थँक्यू. सावली मॅडम, पेशंटची तब्येत खूप खालावली आहे, खूप ब्लिडिंग झाली आहे, त्यांना आपल्याला रक्त द्यावं लागेल. पेशंटचा ब्लड ग्रुप काय आहे? बी पॉझिटिव्ह. आणि हो, वहिनींचा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे. मी रक्त देऊ का? हां हां, वेळ नको घालवायला. पहिले काही टेस्ट कराव्या लागतील, मग प्रोसिजरला सुरुवात करूयात. चला चला लवकर. थँक्यू. एक काम करूया, राजकुमारला फोन करून विचारूया, कदाचित त्याला माहित असेल त्या दोघी कुठे गेल्यात त्या. नाही पण त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे त्यांनी जरी आपल्याला सांगितलं तरी सुद्धा देवळात पोहोचायच्या आधी जर का काही घडलं असेल तर? पण तिकडे कोणीतरी पाहिलं असेलच ना अपघात होताना. मदत केली असेल, जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. थांब, मी दादाला फोन करतो लगेच. तुला कितीदा सांगितलं रे त्या पंपावरती गॅस भरत नको जाऊ म्हणून. तू ऐकत नाही. आता काय करणार? मी अचानक बंद पडली बघा. मगाशी इथं अपघात झाला का नाही, तेव्हापासून ह्याची नाटकं करायला लागले. गाडीला काय लागलं नाही ना आपल्या? काय लागलं काय नाही. काय नाही, मग काय प्रॉब्लेम नाही. बाकीचं होतं. हा बोल सारण. दादा, तुला माहिती आहे का अमृता वहिनी कुठल्या देवळात जाणार होती? वहिनी, अरे ती जाणार होती अंबाबाई. ए नाही नाही नाही, ती नसेल गेली. आईने तिला सांगितलं की जाऊ नको म्हणून. ती नाही जाणार. नाही, पण त्या गेल्यात, दोघी गेल्यात. तर मला जरा लोकेशन सांग ना पटकन देवळाचं. काय झालंय काय सारण? तू जर शांत हो, नीट सांग मला काय झालंय. सावलीचा अपघात झालाय. तर अमृता वहिनी पण सोबत आहेत ना. अमृता वहिनी करायची तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असतील. मला लोकेशन सांग ना दादा. अपघात सावलीला? हा काय काय एक सांग. इकडे इकडे एक सेकंड थांब रे. कुठे ऍक्सिडेंट झालाय? मगापासून तेच सांगतोय राजे भाऊ. एका बाईला गाडीनं जोरात उडवली. ती बाई रक्ताच्या थाळोत पडली. पण तिच्यावर दुसरी बाय होती ना, आज तिचं डेअरिंग होतं. तिला मांडलं पाहिजे राव. ती पळत गेली, एका गाडा थांबवला, त्याच्यावर तिला लादली आणि ती घेऊन गेली. त्या दोघी पण माझ्याच रिक्षात बसून इथपर्यंत आल्या होत्या. ए सारंग, ऐक ऐक, मी तुला सांगतो ते ऐक. शास्त्री नगर आहे ना, हा तिकडूनच्या पुणा सिटी हॉस्पिटल तिकडे पोच. त्या बाईचा फोन आहे. हा हा हा, मला कळले ते तिथेच असणार आहे. तू निघ.